आसाममध्ये निवडणूक प्रचाराचं काम मंगळवारी संध्याकाळी संपेल। या निवडणूक प्रचाराची सर्वात खास गोष्ट ही होती की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष भाजपच्या विरोधात, विशेषतः मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या विरोधात खूप आक्रमक राहिला। एका मागोमाग एक त्यांच्यावर अनेक आरोप लावले, पण भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने त्यांची म्हणजेच हेमंत बिस्वा शर्मा यांची बाजू घेतली नाही। आणि याबद्दल विचारल्यावर हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले की मग ते राहुल गांधी असोत किंवा गौरव गोगोई, पुढच्या 7 पिढ्यांपर्यंत त्यांना कोणीही तुरुंगात पाठवू शकत नाही। म्हणजेच भ्रष्टाचाराचे जे आरोप त्यांच्यावर लावले जात आहेत ते निराधार आहेत। आता इकडे तुमचे मिनी नरेंद्र मोदी बसलेले आहेत। आसामचे चीफ मिनिस्टर, जे हिंदुस्थानचे सर्वात भ्रष्ट करप्ट चीफ मिनिस्टर आहेत। सगळं जग ओळखतं, तुम्ही पण ओळखता। याचा कंट्रोल नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या हातात आहे। जर नरेंद्र मोदी यांनी याला सांगितलं की बाबा जंप मार, तर हा जंप मारेल। जर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की अमित शाहचे पाय पकड, तर हा अमित शाहचे पाय पकडेल। राहुल गांधी एक वेरा आहे, सरकार नाही आहे। बोलतो की मी अरेस्ट करेन। एक जर तो वेरा नसेल तर तो म्हणेल की मी अरेस्ट करेन। ते का सीएम आहे, तो का टीएम आहे, तो तर एक रस्त्यावरचा माणूस आहे। मग तर तुम्ही पण अटक करू शकाल, तेव्हाच पब्लिकली मला अटक कराल।